तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब अक्कलकोट स्वामींच्या पावन नगरीमध्ये येत आहेत। त्याचं कारण आहे काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी म्हेत्रे साहेब यांचे हजारो कार्यकर्त्यासह शिवसेना पक्षामध्ये साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत। एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामाच्या प्रती एक प्रेरणा घेऊन आणि त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन शिवसेनेमध्ये म्हेत्रे साहेब प्रवेश करत आहेत। खरं तर राजकारणामध्ये एक विश्वासक आणि आश्वासक चेहरा हा एकनाथजी शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी, म्हणून महाराष्ट्रभर सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत त्या ठिकाणी साहेबांकडे बघितलं जातं। आणि आपल्या शेवटी राजकीय राज्यकर्त्यांना काय अपेक्षित असतं तर आपल्या भागातील मूलभूत प्रश्न, विकासाचे प्रश्न सुटले पाहिजेत, लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत। आणि म्हणून त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांकडनं सर्वांच्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत। आणि शब्दाला पक्क असलेलं नेतृत्व जर का कोण असेल तर ते एकनाथजी शिंदे साहेब। सर्वसामान्याला जर का त्या ठिकाणी वेळ देत असतील, त्यांचे समस्या ऐकून घेत असतील, त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करत असतील, ते एकनाथजी शिंदे साहेब होय। म्हणून आज महाराष्ट्रभर त्या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होत आहेत। आज पक्षप्रवेश करून गेला साहेबांना वेळसुद्धा मिळत नाही, म्हणजे इतका विक्रमी आणि रेकॉर्ड ब्रेक प्रवेश आजपर्यंतच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी कधीही आपण पाहिलेलं नाही। आज काय अपेक्षित असतं, शेवटी लोकांचे आशीर्वाद, त्या ठिकाणी जनतेची सेवा केले लोकांचे आशीर्वाद मिळत असतात। आणि म्हणून आज त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्या 5 वाजता, दुपारी 1 वाजता त्या ठिकाणी म्हेत्रे साहेबांचा व त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांचा शिंदे साहेबांच्या बरोबरती शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रवेश होणार आहे। किती पदाधिकारी टोटल प्रवेश करतील उद्या दुपारी? जवळपास 60 ते 70 हजार पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे। दुपारी 2 वाजता इथे ते पोचतील आणि 4:30पर्यंत साहेबांचा प्रवेशाचा आणि बाकीचा कार्यक्रम राहणार आहे। पासेसची त्यांना त्या ठिकाणी वर्गवारीप्रमाणे पासेसची व्यवस्था केलेली आहे। महिलांची व्यवस्था त्या ठिकाणी स्वतंत्र केलेली आहे, पुरुषांची व्यवस्था स्वतंत्र केलेली आहे। ज्या त्या भागाची कडनं येणारे पब्लिक आहेत त्या भागाकडेच त्यांचं पार्किंग केलेलं आहे।